एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं परत एकदा डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सीमध्ये. पहा, खूप साऱ्या मुलांचे मॅसेज येत होते की सर आम्ही महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग 2026साठी MBBS BDS कॅप राऊंड 1चा ॲप्लिकेशन फॉर्म भरला आहे, पण जसा आम्ही फॉर्म भरला तर आम्हाला SML लिस्टमध्ये यांनी नाव दिलेलं नाही आहे. म्हणजे आमचा ॲप्लिकेशन फॉर्म रिजेक्ट केला आहे. त्याचं नेमकं कारण काय आहे आणि तो दुरुस्त कसा करायचा. त्याचबरोबर काही मुलं जे आहेत त्यांचं SML लिस्टमध्ये नाव आलं आहे, पण त्यांच्या कॅटेगरीनुसार त्यांना ॲप्लिकेशन फॉर्म जे फिल केलं आणि जी कॅटेगरी टाकली होती त्या कॅटेगरीनुसार रिझर्वेशन देता आलं नाही आहे. तर त्यांना जे आहे ते जनरल कॅटेगरीमध्ये कन्वर्ट केलेलं आहे CET सेलनं. तर त्याचं नेमकं सोल्युशन काय असणार आहे आणि त्यांना ग्रेव्हन्स कसा भरायचा आहे त्याचा एक लाईव्ह डेमो हवा होता आणि तोच व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे, जेणेकरून की तुम्ही या व्हिडिओमधली हर एक स्टेप बघून त्यानुसार ही प्रोसेस कंप्लीट करू शकतात. सगळ्यात महत्त्वाचं, जसं तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी लॉग इन केलं होतं सेम त्या पद्धतीने तुम्हाला काय करणं आहे, फ्रंट पेजवर आपला मेल ID टाकणं आहे, त्याच्याखाली पासवर्ड टाकणं आहे, लॉग इन करणं आहे. जिथं तुम्हाला कॅप प्रोसेस दिसेल तिथून मेडिकल अँड आयुषमध्ये येणं आहे. नंतर तिथून तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला ओपन करणं आहे. जसं तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म ओपन करणार आहे तर तुमच्या पुढे संपूर्ण स्टेप बघायला भेटतील. आता ज्या विद्यार्थ्यांची सर्वात शेवटची स्टेप म्हणजे डॉक्युमेंट अपलोड या ठिकाणी कंप्लीट दाखवते, तर त्या विद्यार्थ्यांना CET सेलनं रिजेक्ट केलेलं नाही आहे. पण ज्या विद्यार्थ्याच्या डॉक्युमेंट अपलोडच्या समोर इनकम्प्लीट येतं आहे ना, तर ह्या विद्यार्थ्यांना CET सेलनं रिजेक्ट केलं आहे. आता इनकम्प्लीट कधी येणार आहे, जर एखादा विद्यार्थी त्याला जेवढे डॉक्युमेंट मागितले होते 5 असतील, 6 असतील, 10 असतील, त्यांना सगळेच्या सगळे अपडेट केले होते, पण त्या मुलानं खाली जे सबमिट नाव होतं समजा डॉक्युमेंट अपलोड केल्याच्या नंतर, तर ते सबमिट केलं नसेल, टाईम निघून गेला म्हणून CET सेलनं त्याला रिजेक्ट केलेलं आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, एखादा विद्यार्थी असा आहे की ज्यानं अपार ID बनवली नव्हती आणि CET सेलनं ती कंपल्सरी लागते असं कुठंही मेन्शन केलेलं नाही आहे. त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्यांना ती अपार ID अपलोड केली नाही आणि ज्यावेळेस तो डॉक्युमेंट सबमिट करतोय ते डॉक्युमेंट सबमिटच होत नव्हते. पण त्याला असं वाटलं असेल की जसं 2025 पर्यंत समजा ॲक्सेप्ट केलं जात होतं त्या पद्धतीनं CET सेल ॲक्सेप्ट करणं आणि SML लिस्टमध्ये नाव देईन, पण CET सेलने यावर्षी काय केलं, त्या मुलाला जे आहे ते रिजेक्ट फॉर्ममध्ये टाकून दिलं, म्हणून त्या मुलाचं नाव जे आहे ते SML लिस्टमध्ये न येता रिजेक्टेड स्टुडंटच्या लिस्टमध्ये आलेलं आहे. तर हा पण प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होणार आहे. तुम्हाला CET सेलकडे ग्रेव्हन्स या ठिकाणी फील करणं आहे. तर आता हा झाला टेक्निकल प्रॉब्लेम जो की होता मी तुमच्याबरोबर शेअर केला आहे. आता जर समजा एखादा विद्यार्थी असा आहे ज्यानं की कॅटेगरीचे सगळे डॉक्युमेंट टाकलेत, पण बाय चान्स त्या विद्यार्थ्यांना NCL म्हणा किंवा त्याचं जे काय व्हॅलिडिटीचं रिसिप्ट आहे समजा SC ST कॅटेगरीमधून, तर ते अपलोड केलेलं आहे किंवा NCLचं रिसिप्ट अपलोड केलं आहे किंवा कुणी EWS वाला त्याच्याकडून स्टेटचा फॉर्मॅट जायचा आहे, त्यानं चुकून सेंट्रल गव्हर्नमेंटचा फॉर्मॅट टाकला EWSचा, तर अशा मुलांना CET सेलनं SML लिस्टमध्ये डायरेक्ट मेन्शन केलं आहे की तुमचा जो डॉक्युमेंट आहे तुम्ही रिझर्वेशनसाठी अप्लाय केला आहे तो इनव्हॅलिड आहे. त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला तुमच्या कॅटेगरीमधून कन्वर्ट करून ओपनमध्ये टाकलेलं आहे आणि त्या पूर्ण विद्यार्थ्याच्या समोर जे आहे ते लाल कलरने एक रेड मार्क दिलेला आहे कन्वर्टेड म्हणून समजा, आणि जो डॉक्युमेंटमध्ये प्रॉब्लेम त्यांना दिसला तो डॉक्युमेंट त्यांनी त्या ठिकाणी मार्क करून मेन्शन केला आहे की तुमचा हा डॉक्युमेंट जो आहे तो इनव्हॅलिड आहे. तर आता तुम्हाला तो डॉक्युमेंट सुधारण्यासाठी आणि तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये कन्वर्ट झालात तर तुम्हाला तुमच्या नॉर्मल कॅटेगरीमध्ये येण्यासाठी ग्रेव्हन्स कसा भरायचा आहे याची आपण चर्चा करूया. पण CET सेलकडून एक चूक झालेली, बऱ्याच मुलांनी चुकीचे डॉक्युमेंट अपलोड केलेत, तरी पण त्या मुलांचं नाव जे आहे ते परफेक्टली SML लिस्टमध्ये त्या कॅटेगरीनुसार दिलं आहे. म्हणजे बरेच मुलं असे आहेत की ज्यांनी NCL जे आहे ते जुन्या काळातलं म्हणजे जे 1 वर्षाखालचं 2 वर्षाखालचं होतं एक्सपायर झालेलं ते अपलोड केलं, तरी पण त्या विद्यार्थ्याचं नाव कॅटेगरीनुसार SML लिस्टमध्ये 100% आलेलं आहे. पण ज्या विद्यार्थ्यांना इमानदारीनं जे आपलं NCL होतं ते एक्सपायर झालं, तर मग ह्यावर्षी नवीन काढू आणि त्याची रिसिप्ट अपलोड करू असा प्लॅन केला, तर त्या विद्यार्थ्याला CET सेलने या ठिकाणी रिजेक्ट केलेला आहे. तर आता आपण ग्रेव्हन्स कसा फील करायचा याची चर्चा करूया. सगळ्यात अगोदर आता आपण हे जे ॲप्लिकेशन फॉर्म आहे ना ते टॅबमध्ये किंवा मोबाईलमध्ये ओपन केलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हे जे शेवटचं ऑप्शन आहे ते लॉगआउटसाठी असतं. ॲप्लिकेशन फॉर्म आपला क्लोज होतो आणि लॉगआउटच्या वरचं जे ऑप्शन आहे ना ते हे तुम्हाला ग्रेव्हन्ससाठी बघायला भेटतं आहे. याच्यावर तुम्ही क्लिक केलं तुमचा ग्रेव्हन्स फॉर्म या ठिकाणी 100% ओपन होणार आहे. पण जर तुम्ही लॅपटॉपमध्ये करतात तर तुम्हाला इथं नावासहित मेन्शन असणार आहे की शेवटचं लॉगआउटचं वरचं ग्रेव्हन्सचं आहे, त्याच्यावरचं जे आहे ते तुमचं प्रेफरन्सचं आहे, त्याच्यावरचं जे आहे ते ॲप्लिकेशन PDF डाउनलोड करण्यासाठी आणि त्याच्यावरचं जे आहे ते डॉक्युमेंट अपलोडसाठी. तर मी तुम्हाला खालून 2 नंबरचं जे शेअर करतो त्याच्यावर क्लिक करणं आहे, कारण हा व्हिडिओ जो आहे तुम्ही टॅबमध्ये बनवतोय त्याच्यामुळे तुम्हाला जे शेवटी 2 नंबरचं आहे त्याच्यावर क्लिक करणं आहे. जसं तुम्ही क्लिक केलं तुम्हाला नाव पण दिसलं असेल. आता सगळ्यात अगोदर काय होणार आहे, तुमचं इथं ग्रेव्हन्स राऊंडमध्ये येणार आहे आणि तुमचा ॲप्लिकेशन नंबर दिसणार आहे. हा ॲप्लिकेशन नंबर तुमचा कोणता आहे, तर तुम्ही जो CET सेलचा ॲप्लिकेशन फॉर्म भरला त्याच्यावर जो ॲप्लिकेशन नंबर असतो तो ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटेल. त्यानंतर तुम्हाला ग्रेव्हन्स कॅटेगरी ड्रॉप डाऊन म्हणताय, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 3 इन्फॉर्मेशन टाकायची. जसं की एखादा मुलगा आहे समजा ज्याचं की ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये ओपन कॅटेगरी आलं आहे, पण त्याला आता ओपन कॅटेगरीमधून SC कॅटेगरीमध्ये किंवा ST कॅटेगरीमध्ये किंवा OBC कॅटेगरीमध्ये जाणं आहे, तर त्या कंडिशनमध्ये तो मुलगा या ठिकाणी मेन्शन करणार आहे की मला ओपन कॅटेगरीमधून जे आहे ते माझ्या रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये जाणं आहे. मग जी तुमची असेल ती टाकू शकतात. त्यानंतर ह्यांनी सांगितलं की ग्रेव्हन्सचं तुम्हाला डिस्क्रिप्शन देणं आहे, म्हणजे तुम्हाला पूर्ण सविस्तर माहिती देणं आहे. मग यामध्ये तुम्ही मेन्शन करणार आहेत की सर मी ज्यावेळेस ॲप्लिकेशन फॉर्म भरत होतो त्यावेळेस माझ्याकडे कॅटेगरीचे पूर्ण डॉक्युमेंट नव्हते किंवा माझ्याकडे फक्त रिसिप्ट होती, म्हणून मी NCLची किंवा व्हॅलिडिटीची रिसिप्ट अपलोड केली होती आणि त्यानुसार कॅटेगरीचा बेनिफिट घ्यायचा प्रयत्न केला होता, पण तुम्ही मला रिजेक्ट केलेलं आहे आणि आता माझ्याकडे सगळ्याच्या सगळं ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत.
मग त्या डॉक्युमेंटनुसार माझे डॉक्युमेंट तुम्ही व्हेरीफाय करा आणि मला तुम्ही जे ओपन कॅटेगरीमध्ये कन्वर्ट केलं तिथून मला माझ्या नॉर्मल कॅटेगरीमध्ये जी तुमची कॅटेगरी असेल त्या कॅटेगरीमध्ये कन्वर्ट करा असं तुम्ही डिस्क्रिप्शन देऊ शकतात. आणि नंतर ह्यांनी तुम्ही थोडं शेवटी चेक केलं त्यांनी फाईल अपलोड म्हणून पण ऑप्शन दिलेलं आहे. या ठिकाणी चेक करू शकतात की यांनी डॉक्युमेंट अपलोडचं ऑप्शन दिलेलं आहे. तुम्ही ते डॉक्युमेंट अपलोड करू शकतात आणि मेन्शन केलं की एकपेक्षा जास्त पण तुम्ही डॉक्युमेंट या ठिकाणी 100% अपलोड करू शकतात. आता एखादा विद्यार्थी असा आहे ज्याला की ओपन कॅटेगरीमधून कॅटेगरीमध्ये कन्वर्ट होणं आहे, त्याचबरोबर त्याचं नाव चुकलंय, नाव पण दुरुस्त करणं आहे, त्याचबरोबर त्याच्याकडून अजून कोणती एखादी 12वीचे मार्क असतील किंवा काही असेल, काही चूक झालेली असेल समजा, तर ते पण दुरुस्त करणं आहे तुम्हाला. तर त्या कंडिशनमध्ये तुम्ही ग्रेव्हन्सच्या टाईपमध्ये ते 2-3 मुद्दे मांडणार आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये ते 2-3 मुद्दे जे तुम्हाला दुरुस्त करायचे आहेत ना ते सगळेच तुम्ही एक्सप्लेन करणार आहे. त्याचबरोबर डॉक्युमेंट ज्यावेळेस तुम्ही अपलोड करणार आहे त्यावेळेस तुम्ही कॅटेगरीचे सगळे डॉक्युमेंट टाकणार. मग जर तुमचा स्कोर चुकला असेल 12वीचा तर ते पण तुम्ही या ठिकाणी 100% मार्कशीट अपलोड करून मेन्शन करणार आहेत. म्हणजे तुम्ही एकपेक्षा जास्त PDF या ठिकाणी 100% अप्लाय करू शकतात आणि एकपेक्षा जास्त मिस्टेक सुधारण्यासाठी तुम्ही ग्रेव्हन्स देऊ शकतात. फक्त लक्षात ठेवा तुम्हाला ग्रेव्हन्स एकदाच देणं आहे. तुम्ही एकदा एका चुकीसाठी दिला म्हणजे तो कन्फर्म होणार आहे, नंतर तुम्हाला दुसरी चूक दुरुस्त करता येणार नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही ज्यावेळेस ग्रेव्हन्स फिल करणार आहेत अशा पद्धतीनं तर त्यावेळेस तुम्हाला जेवढ्या चुका आहेत त्या सगळ्या एकसोबत आयडेंटिफाय करणं आहे आणि सगळ्या चुकांसाठी एकच ग्रेव्हन्स देणं ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि ज्यावेळेस तुमचं पूर्ण फिल करून होणार आहे तुम्ही सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करणार आहेत. तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तो ग्रेव्हन्सच्या ठिकाणी कंप्लीट होणार आहे. नंतर तुम्हाला इथं तुम्ही जो ग्रेव्हन्स टाकला त्याची ID दिसून येणार आहे. या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता ग्रेव्हन्स तुम्ही कशासाठी दिला आहे, नेमका ओपन कॅटेगरीमधून कॅटेगरीमध्ये येण्यासाठी दिला आहे की मग बाबा तुम्ही कॅटेगरीचे पण तुम्हाला फिजिकल हँडिकॅपचं बेनिफिट ॲड करणं होतं किंवा तुम्हाला ऑर्फन लागू करणं होतं किंवा तुम्हाला डिफेन्स 1 डिफेन्स 2चं ॲड करणं होतं किंवा तुम्ही चुकून डिफेन्स 1 डिफेन्स 2 केलं तर पण तुम्हाला ते रिम्यूव्ह करणं होतं. तर त्यासाठी पण हे चालतं. असं नाही की तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट घेण्यासाठीच आहे. तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमधून काउन्सिलिंग केली असेल आणि तुम्हाला वाटतं की राऊंड 1ची जी लास्ट डेट आहे ॲडमिशनची तोपर्यंत तुमच्याकडे कॅटेगरीचे डॉक्युमेंट येणार नाहीत, तर त्या कंडिशनमध्ये तुम्ही कॅटेगरीमधून ओपन कॅटेगरीमध्ये पण 100% कन्वर्ट होऊ शकतात. किंवा डिफेन्समधून तुम्ही जाणार आहे, चुकून डिफेन्स 1 ॲड झालं, चुकून फिजिकल हँडिकॅप झालंय, तर ते पण तुम्ही या ठिकाणी 100% एडिट करून घेऊ शकतात. जे डिस्क्रिप्शन होतं ते तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटेल. डॉक्युमेंट तुम्ही किती अपलोड केले, 10 केले 10 येतील, 2 केले 2 येतील. त्यानंतर तुमचं स्टेटस काय आहे ते अपलोड किंवा अनअपलोडेड असं दिसेल. नंतर मग त्याला व्हेरीफाय केलं जाईल. मग ते चेक करून ते सक्सेस झालं, व्हेरीफाय झालं की अनव्हेरीफाय आहे किंवा काय रिमार्क आहे तो रिमार्क तुम्हाला या ठिकाणी 100% बघायला भेटेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला ग्रेव्हन्स देणं आहे. महत्त्वाची अपडेट आहे की सगळ्या चुकीसाठी तुम्ही एकच ग्रेव्हन्स टाकू शकतात. त्याच्यामुळे तुम्हाला आधी ॲप्लिकेशन फॉर्म जी SML लिस्ट आली तिथं नाव वगैरे बाकी सगळ्या गोष्टी, रोल नंबर असेल काही असो ते व्यवस्थित चेक करणं आहे आणि जेवढं तुमचं चुकीचं वाटतंय तुम्हाला ते सगळं तुम्हाला एकाच ग्रेव्हन्समध्ये अप्लाय करणं आहे, जेणेकरून की सगळ्या चुका तुमच्या दुरुस्त होतील. तुम्ही एका पॉईंटसाठी समजा एक ग्रेव्हन्स टाकलं तर त्या कंडिशनमध्ये तुमचं खूप मोठं नुकसान होणार आहे, कारण तुम्हाला जी दुसरी चूक झालेली ती दुरुस्त करण्यासाठी कुठल्याही प्रकारे ऑप्शन दिलेलं नाही आहे. आता खूप साऱ्या मुलांचे मेसेज येत होते आणि खूप साऱ्या पॅरेंट्सचे कॉल आले, त्याच्यामुळे मी हा लाईव्ह डेमो तुमच्याबरोबर शेअर केला आहे. तर तुम्हाला कुठल्याही प्रकारे घाबरायची गरज नाही आहे. तुम्ही या ठिकाणी ग्रेव्हन्समध्ये अपलोड करू शकता. तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म CET सेल स्वतः एडिट करून देणार आहे आणि जी काय फायनल मेरिट लिस्ट येणार आहे ती फायनल मेरिट लिस्ट तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये तुमची जी काय कॅटेगरी वगैरे फिल केली किंवा ग्रेव्हन्समध्ये ज्या काय कॅटेगरीचा चेंजची मागणी केली ना तर त्या पद्धतीनं 100% येऊन जाणार आहे. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, जसं तुम्हाला व्हॅलिडिटीसाठी रिसिप्ट टाकणं आहे ना तर ती रिसिप्टचं ऑप्शन तुमच्याकडे नाही आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. ते फक्त OBC आणि SCBC कॅटेगरीच्या मुलांसाठीच ठेवलेलं त्यांनी. बाकी कॅटेगरीचे मुलं असतील तर तुम्हाला या ठिकाणी 100% ओरिजिनल डॉक्युमेंट अपलोड करणं आहे. हा एक डेमो होता जो की मी तुमच्याबरोबर शेअर केला आहे. व्हिडिओ आवड असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल किंवा काही क्वेश्चन असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा. मी त्याचा रिप्लाय करून तो सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न करेल. त्याचबरोबर जर तुम्हाला DPT मेडिकल कन्सल्टन्सीकडून पेड काउन्सिलिंग किंवा पर्सनल गाईडची इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही आम्हाला दिलेल्या व्हॉट्सअपवर मेसेज टाका. आम्ही पेड काउन्सिलिंग आणि पर्सनल गाईडबद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू.